जे भारतीय संविधान सुनील पाडवी सरांचं हे एक चांगल्या प्रकारे न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं यश त्यांनी समाधान केलेलं आहे. या ठिकाणी कोर्टामध्ये त्यांचा एक चांगल्या प्रकारचा सत्कार या ठिकाणी वकील संघाने आयोजित केलेला आहे. एक चांगलं भारदस्त व्यक्तिमत्व पाडवी सरांचं आहे, ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि वकील संघाने ज्यांनी या कार्यक्रमाचं सत्काराच्या संदर्भात आयोजन केलेलं होतं ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. पाडवी सर, मला एक या ठिकाणी मी आपल्याला विचारू इच्छितो की वकील संघाने आपला एक चांगल्या प्रकारचा सत्कार या ठिकाणाचं आयोजन केलेलं आहे, तर या सत्काराप्रसंगी आपण काय सांगू शकाल, काय सांगाल? सर्वप्रथम जळगाव वकील संघाला मी धन्यवाद सांगतो आणि त्यांचे आभार मानतो की मी या बारचा, या वकील संघाचा संस्थापक सदस्य आहे आणि इथून 11 किलोमीटरवर माझं एक गाव आहे आणि या वकील बारमध्ये किंवा या कोर्टामध्ये मी वकिली व्यवसाय केलेला आहे आणि इथून 2011पासून मी इथून नोकरीनिमित्त बाहेरगावी होतो, परंतु माझं इथं येणं जाणं चालू होतं आणि ह्या आमच्या वकील मित्रांबरोबर माझं नेहमी अभ्यास पूर्व असं कम्युनिकेशन होत राहायचं आणि मला आता जिल्हा न्यायाधीश या पदावर माझी निवड झालेली आहे. तर या निवडीमुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात किंवा तमाम महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागातील आदिवासी तथा मागासलेले विद्यार्थी त्याच प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छित आहे त्यांना मी असा संदेश देऊ पाहतो की ही जी परीक्षा आहे, तुम्ही मनाने व्यवस्थित तयारी केली, तुमचे एफर्ट्स व्यवस्थित केला दिले आणि योग्य मार्गदर्शन कोणाचं घेतलं तर ही परीक्षा तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकतात. आणि मी सर्व वकील बांधवांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारच्या परीक्षेला अपिअर व्हावं आणि काही मार्गदर्शन लागलं तर आमच्यासारखे अनेक ज्युडिशियल ऑफिसर इथं झालेले आहेत, आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं असं मी त्यांना सांगितलं. पाटील सर, आपण एक चांगल्या प्रकारचं यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे, आपण एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे, आपण वकील संघांना एक चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे, आपण या दृष्टिकोनातून एक अथक परिश्रम करून एक यश संपादन केलेलं आहे. मॅडम, आपण सरांचा या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं होतं, वकील संघाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा सत्कार या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. या सत्कार प्रसंगी आपण काय सांगू शकाल? सर्वप्रथम जळगाव वकील संघाचं आभार व्यक्त करते. खूप छान पद्धतीने सत्कारचं आयोजन केलं. थँक्यू जळगाव वकील संघाला. बरं, एक महत्त्वाचं की या ठिकाणी वकील संघाचे इतर पदाधिकारी पण उपस्थित आहेत. सर एक पाडवी सरांनी एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे, यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे, अथक परिश्रम करून त्यांनी यश संपादन केलं आहे, इथपर्यंत मजल मारलेले. या संदर्भात आपण काय सांगू शकाल? तर एक पाडवी सरांचं यश हे पूर्ण सातपुड्यातील आदिवासींचं यश आहे असं मी म्हणेन आणि या दृष्टिकोनातनं सातपुड्यातील सर्व वकिलांचा मान मोठ्या प्रमाणात सन्मान झालेला असं मला वाटतं आणि खरोखरच त्यांचं यश हे आम्हा सर्वांना जळगाव वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अभिमानास्पद वाटतं. धन्यवाद. पाटील सर, मला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्याला हे जे घरगुती यश मिळालेलं याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? हे श्रेय एकट्या कोणा माणसाला मी देऊ शकत नाही. त्याच्यामागे माझा परिवाराचा, माझ्या पत्नीचा, माझ्या आईवडिलांचं, त्याचप्रमाणे या परिसरातील आमचे सहकारी आहे, मित्र आहे, त्याचप्रमाणे मी जिथं सरकारी वकिली करत होतो तिथेही काही माननीय न्यायाधीश आहे, त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक माझे ज्युडिशियल ऑफिसर्स मित्र आहे, सरकारी वकील आहे, त्यांनी माझे मॉक इंटरव्ह्यूज वगैरे घेतले. त्याचप्रमाणे नंदुरबारला नोकरी करत असताना SP साहेब आहेत, त्यांनी मला बऱ्याचदा नवीन कायद्याबाबत मार्गदर्शनासाठी मला आमंत्रित केलं आणि त्यामध्येही मला ते लेक्चर देत असताना बऱ्यापैकी माझा अभ्यास झालेला होता. तर एकट्या माझं यश नसून हे सर्व माझ्याबरोबर असलेल्या माझ्याबद्दल जे हित चिंतक होते त्या सर्वांचं हे मला
मदत मिळालेली आहे या यशामध्ये, म्हणून त्यांचंही मी सगळ्यांचा आभार मानतो. या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की डॉक्टर बी आर आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि पाडवी सरांनी अथक परिश्रम करून एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं आहे, यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी पाडवी सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुनश्च आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.